नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर सर्वात मोठं लक्ष जे आहे ते परळीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीवर होतं. कारणही तसंच होतं. मुंडे भावंड पहिल्यांदाच महायुतीच्या माध्यमातून परळी नगर परिषदेची निवडणूक लढत होते आणि त्यानंतर परळीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचा विजय झाल्याचं स्पष्ट होते आणि दोघंही भावंड पहिल्यांदाच आता जल्लोष साजरे करताना आपल्याला पाहायला मिळते. पंकजा ताईंच्या घरामध्ये आहेत धनंजय मुंडे साहेब. ताई माझ्यासोबत आहे. ताई, जल्लोष साजरा झालेला आहे, अनोखा तुमचा जो इथला जो विजय आहे ते झालेला आहे. पुन्हा एकदा एक वेगळ्या मोठ्या मताने विजय झाला आहे. काय भावना पाहिल्या? भावना, आम्हाला आनंद आहे, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे. आम्ही ते 100% महायुती केली होती आणि ते लोकांनी त्याला म्हणजे पूर्ण कौल दिलेला आहे. अत्यंत यशस्वी अशी आम्हाला ही निवडणूक झाली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये आम्ही वेगवेगळे लढलेलो आहोत. तर प्रत्येक ठिकाणी चांगली लढत लोकांनी दिलेली आहे आणि मला वाटतं गेवराई, अंबेजोगाई आमची आघाडी येथे आली आहे. 14-15 जागा बीडमध्ये आमच्या आलेल्या आहेत, जिथे आम्ही फार काही ताकद नव्हती. अगदी थोडक्यात तिथली पण आमची जागा गेली. पण परळीमध्ये आज एकदम जल्लोषाचं वातावरण आहे आणि आता मी चालले आहे पुढच्या दौऱ्याला आणि धनुभाऊंच्या नेतृत्वाखाली सगळे सर्टिफिकेट घेतील इथे सगळे नगरसेवक आणि आम्ही जाऊ मग विजयी उमेदवारांना भेटायला बीड, गेवराई, धारूरच्या. माजलगावमध्ये देखील निसटता पराभव झाला आणि बीडमध्ये निसटता पराभव झाला. काही चर्चा वगैरे झाली? बीडमध्ये 6 निवडणुका होत्या. 6 मध्ये एका ठिकाणी पूर्ण युती झाली होती. ठीक आहे, एका ठिकाणी आघाडी झाली होती, जी आमच्या विचारांची आघाडी आहे ती विजय झाली. गेवराईमध्ये आमचे विजय झाला. बीडमध्ये आम्ही कधी आयुष्यात लढलोच नव्हतो. त्या बीडमध्ये आम्ही लढलो, तिथे 14-15 जागा आमच्या आल्या, म्हणजे तिथे आमचे हार्डली एखादा उमेदवार आला असता अशी परिस्थिती होती. आम्ही खूप ताकदीने लढलो आणि जिथे एका ठिकाणी तुतारी आली, म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांचा विजय झाला असं म्हणता येणार नाही असं, आणि एका ठिकाणी घड्याळ आली. तर हे आमचं तर घड्याळ, कमळाच्या दांडाला घड्याळ बांधला असं आम्ही एकत्र केलेलं आहे. तर मला वाटतं हा प्रतिसादामध्ये मेजॉरिटी जागा एका ह्याच्यावर आमचा विजय झाला असं मला म्हणायला हरकत नाही. भरपूर आमच्या लोक निवडून आली. आता तर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आज म्हणायला गेलं तर बीड, धारूर आणि अंबेजोगाई, परळी असं आमची मोठी ताकद आता याच्यात बीड जिल्ह्याची आमची मिळून निर्माण झाली. परिवर्तनाच्या विजयाची नांदी जिल्हा परिषदमध्ये दोन्ही भावंडामध्ये पाहायला मिळाली. बीड जिल्ह्यामध्ये आता आम्ही परळीत तर आम्ही युती केलेली आहे, भविष्यातही आम्ही जवळपास युती करू असा मला पूर्ण विश्वास आहे. जिल्ह्याचं जसं आम्ही इथे एकत्र होतो जिल्ह्यात कसं लढलो ते पुढचं पुढे बघता येईल. मग तिथल्या लोकल नेतृत्व काय रिस्पॉन्स करतील त्याच्यावर ठरवू. आधी गळाभेट घेतलात, फुलं पण दिलेत, कानात पण कुजबूज झाली. काय शुभेच्छा दिल्या ताईंना? नाही, ताईंचे आभार मानले. महायुती या ठिकाणी घडून आणली आणि त्यामुळे स्वाभाविक असं की मी वयाने जरी मोठा असलो तरी त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत, तर त्यांचे आभार मी मानायला पाहिजे. त्यांचे आभार मानले. या ऐतिहासिक विजयामध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी फार कष्ट घेतले. सर्वांनाच उमेदवारी मिळू शकली नाही, ज्यांना मिळाली नाही त्यांनी सुद्धा कष्ट घेतले. आता ह्या निवडणुका शेवटी आपल्या ताकदीच्या असतात. आपल्या कार्यकर्ता म्हणजे आपला सहकारी म्हणजे आपली ताकद आहे आणि त्या निवडणुकीमध्ये विजय मिळाल्यानंतर आपल्या विजयापेक्षा आनंद जास्त या निवडणुकीमध्ये आमच्या सरकारला होतो, ताईंना, मला. त्यामुळं पुन्हा एकदा या परळीने दाखवून दिलंय, ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय. आणि मधल्या काळात जे परळीला बदनाम करायचा प्रयत्न करत होते, आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न करत होते, ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालल्या होत्या, आज परळीच्या मायबाप जनतेने अतिशय चोख उत्तर ज्यांनी बदनामी केली त्यांना दिलेलं आहे. परिवर्तनवादी विजय झाला. परिवर्तनवादी विजय कसं म्हणायचं? ज्या पद्धतीनं जे काही लोक जे विरोध करत होते, जातीवाद म्हणत होते, हा जात पात धर्म परळीत नाही, हे सुस्पष्ट निकाल आज या ठिकाणी परळीतून. जात पात कसलाही नाही, हा सुस्पष्ट विजय परळीमध्ये झाल्याचं मत जे आहे धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन तौफिकसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, झी 24 तास, परळी, बीड.